गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक संतोष महाले. आपणा सर्वांचं यूट्यूबच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी स्वागत करतो. आज आपण ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग या विषयातील जो चॅप्टर नंबर 1 आहे त्याच्यामधील अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 15 की ज्याचं टायटल आहे एम्प्लॉई बेनिफिट्स. तर हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स विषयी आज आपण डिटेल बघणार आहोत. त्यापूर्वी आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक, शेअर आणि नोटिफिकेशन जो आयकॉन असतो त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला पुढील लेक्चर पाहायला मिळतील. कमेंटमध्ये आपलं नाव टाकायला विसरू नका. डिस्क्लेमर: दिस व्हिडिओ इज फॉर एज्युकेशनल पर्पज ओनली. नो कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट. दिस कॉपीराइट बिलॉंग्स टू इट्स राइटफुल ओनर. Credit goes to respective online video composers, teachers, institute and speakers, as well as video music composers and singers. तर आज आपल्याला जो अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 15 आहे, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 15, त्याचं नाव आहे, टायटल आहे एम्प्लॉई बेनिफिट्स. नावाचा अर्थ आहे एम्प्लॉई म्हणजे कोणत्याही कंपनीचा, व्यवसायाचा जो कर्मचारी आहे की जो त्या कंपनीला सर्व्हिस देण्याचं काम करतो त्या व्यक्तीला आपण एम्प्लॉई असं म्हणत असतो. आणि ह्या एम्प्लॉईला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना त्याचा काही मोबदला म्हणून कंपनी काय करत असते, काहीतरी त्याचा मोबदला म्हणून पेड करत असते. उदाहरणार्थ पैशाच्या स्वरूपामध्ये असेल किंवा इतर प्रमोशन्स वगैरे असेल किंवा इतर बक्षीस वगैरेच्या स्वरूपामध्ये कंपनी काय करत असते, त्या एम्प्लॉईला त्याच्या सर्व्हिसचा मोबदला म्हणून देत असते. तर याला आपण एम्प्लॉई बेनिफिट्स असं म्हणतो असतो. म्हणजे एम्प्लॉई जसं कंपनीला सर्व्हिस देतो, एखादा कर्मचारी एम्प्लॉई जो आहे तो कंपनीला किंवा व्यवसायाला सर्व्हिस देण्याचं काम करतो, तिथं काम करण्याचं काम करत असतो, तर त्याच्या मोबदल्यामध्ये कंपनी त्याला जे परतावा देते त्याला आपण एम्प्लॉई बेनिफिट्स असं म्हणतो असतो. या शब्दावरून आपल्याला अर्थ सांगता येईल. तर हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, रिवाइज्ड अकाउंटिंग स्टँडर्ड, केम इन टू इफेक्ट्स फ्रॉम 1 एप्रिल 2006. म्हणजे 2006 एप्रिल 2006 पासून हे अंमलबजावणीमध्ये आलेलं आहे हे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 15. अँड इज ॲप्लिकेबल फॉर लेवल 1 एंटरप्राइजेस. आता लेवल 1 एंटरप्राइजेस म्हणजे काय हे आपल्याला पुढच्या पॅराग्राफमध्ये पाहायचंच आहे, त्याच्यामुळे मी इथं जास्त सांगत नाही. हवेवर सर्टेन रिलॅक्सेशन हॅज बीन गिवन टू द लेवल 1 एंटरप्राइजेस. म्हणजे एम्प्लॉय बेनिफिट्स हे जे अकाउंट स्टँडर्ड नंबर 15 आहे याच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये या तरतुदींची अंमलबजावणी करणं किंवा त्याची काय म्हणू आपण त्याला, हे लेवल 1च्या ज्या एंटरप्राइजेस आहे तर त्यांना त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही तरतुदी वगैरे अटी असतील त्याच्यामध्ये त्यांना काही सूट लेवल 1च्या एंटरप्राइजेसला देण्यात आलेली आहे. डिपेंड अपॉन इफ दे हॅव एम्प्लॉईड 50 ऑर मोर एम्प्लॉईज. म्हणजे 50 एम्प्लॉई किंवा त्यापेक्षा जास्त असतील किंवा कमी असतील तर याच्यानुसार काय केलं आहे, ह्या काय म्हणू आपण त्याला बेनिफिटमध्ये काही फरक करण्यात आलेला आहे. आता आपल्या याच्यामध्ये पाहायचं आहे पुन्हा लेवल 1 एंटरप्राइजेस म्हणजे काय. आता एंटरप्राइज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जो व्यवसाय असतो, जो काय म्हणू आपण प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर करतो, त्याचं सेलिंग करत असेल, एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल त्याला आपण एंटरप्राइज असं म्हणत असतो. तर ह्या लेवल 1 एंटरप्राइज म्हणजे कोणत्या, दोज एंटरप्राइजेस हुज टर्नओव्हर फॉर द लास्ट प्रिसिडिंग फिनान्शियल इयर वॉज मोर दॅन ₹50 crores. म्हणजे लेवल 1 एंटरप्राइजेस आहे त्यांना आपण काय म्हणणार, लेवल 1 एंटरप्राइजेस कोणाला म्हणायचं, की ज्या कंपनीचा, ज्या एंटरप्राइजेसचा टर्नओव्हर म्हणजे उदाहरणार्थ आपण त्याला सेल असं म्हणतो असतो नाही का. तर तो टर्नओव्हर जर प्रिसिडिंग म्हणजे मागच्या, उदाहरणार्थ आपलं जर करंट फिनान्शियल इयर जर 20-21 असेल तर मागचं फिनान्शियल इयर आपलं 19-20 असेल. म्हणजे लास्ट इयरला ज्या कंपनीचा टर्नओव्हर किंवा सेल हा काय म्हणू आपण त्याला 50 कोटीपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण लेवल 1 एंटरप्राइज असं म्हणायचं. दिस ऑल्सो इन्क्ल्यूड्स एनी होल्डिंग ऑल सबसिडरी कंपनी ऑफ द सेम. म्हणजे लेवल 1 एंटरप्राइजची एखादी सबसिडरी असेल किंवा एखादी होल्डिंग कंपनी असेल ती सुद्धा लेवल 1 एंटरप्राइजमध्ये येत असते. तर लेवल 1 एंटरप्राइज म्हणजे काय, ज्या एंटरप्राइजचा, ज्या व्यवसायाचा, बिझनेसचा टर्नओव्हर हा 50 कोटीपेक्षा मागच्या वर्षामध्ये जास्त असेल त्या कंपनीला आपण लेवल 1 एंटरप्राइज असं म्हणायचं. तर हे जे आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 15 आहे तर ते लेवल 1च्या एंटरप्राइजेसला काय आहे, ॲप्लिकेबल आहे. ते ॲप्लिकेबल आहे म्हणजे त्याची अंमलबजावणी किंवा त्याचे तरतुदी ह्या लेवल 1 एंटरप्राइजला लागू होतात. परंतु लेवल 1 एंटरप्राइज जर नसेल तर त्या कंपनीला काय म्हणू आपण त्याला, की हे AS 15 मधील काही सूट वगैरे देण्यात आलेलं आहेत लेवल 1 एंटरप्राइज जर नसेल तर. बघा आता एम्प्लॉय बेनिफिट म्हणजे काय.
बघा, फॉर द पर्पज ऑफ AS15 अँड एम्प्लॉई इज डिफाईन्ड ॲज. एम्प्लॉईची व्याख्या जर आपण पाहायला गेलो तर एम्प्लॉई म्हणजे कोण? ॲज अन एम्प्लॉई हू मे प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू अन एंटिटी ऑन अ फुल टाईम. म्हणजे असा व्यक्ती की जो काय करतोय, एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या एंटरप्राईजला फुल टाईम म्हणजे पूर्ण वेळ जर सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल त्या कंपनीला. पार्ट टाईम म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याला आपण म्हणतो अर्धवेळ. तर पार्ट टाईम असेल, परमनंट वगैरे असेल. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी. कॅज्युअल म्हणजे तात्पुरता. कॅज्युअल ऑर टेम्पररी म्हणजे तात्पुरता. तर अशा बेसिसवर जर एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीला एंटरप्राइजेसला सर्व्हिस देत असेल तर त्याला आपण एम्प्लॉई असं म्हणतो असतो. AS15 also includes directors and other management personnel under the definition of employee. म्हणजे AS15 हे एम्प्लॉई कोणाला म्हणतं? तर जी व्यक्ती फुल टाईम सर्व्हिस प्रोव्हाइड करते एखाद्या कंपनीला, एंटरप्राइजला पार्ट टाईम सर्व्हिस देते किंवा परमनंटली किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये सर्व्हिस देत असेल एखाद्या कंपनीला, तर त्याला एम्प्लॉई असं म्हणू शकतो आपण AS15च्या अनुसार. तर AS15 ऑल्सो इन्क्लूड्स, AS15मध्ये अजून काही इन्क्लूड होतं आहे, समाविष्ट काय होतं? डायरेक्टर असेल किंवा मॅनेजमेंट पर्सोनेल असेल, म्हणजे CEO वगैरे हे जे लोक आहेत, तर मॅनेजमेंटचे लोक जे असतील व्यवस्थापनामध्ये, त्यांनासुद्धा आपण एम्प्लॉई असं म्हणू शकतो AS15 प्रमाणे. बघा, टाईप्स ऑफ एम्प्लॉई बेनिफिट्स. आता हे जे एम्प्लॉई, आता तुम्हाला मी आधी सांगितलं एम्प्लॉई बेनिफिट म्हणजे काय. एखादी कंपनी असेल तर ती कंपनी काय करते? सर्व्हिस घेते एम्प्लॉईकडून, पण त्याच्या मोबदल्यामध्ये ते एम्प्लॉईला काहीतरी मोबदला पेड करते, पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा इतर स्वरूपामध्ये. तर मग हे याला आपण काय म्हणतो? एम्प्लॉई बेनिफिट असं म्हणतो असतो. त्याच्या बेनिफिटचे टाईप जर आपण पाहायला गेलो, प्रकार जर पाहायला गेलो, तर ते आहे पुढीलप्रमाणे. बघा, शॉर्ट टर्म बेनिफिट्स. शॉर्ट टर्म म्हणजे काय? साधारणपणे 12 महिन्याच्या आतमध्ये किंवा 1 वर्षाच्या आतमध्ये जे बेनिफिट मिळतं त्याला शॉर्ट टर्म बेनिफिट असं म्हणत असतो. बघा, शॉर्ट टर्म बेनिफिट्स दोज बेनिफिट्स विच आर पेएबल विथिन 12 months आफ्टर द एंड ऑफ द पिरियड इन विच द सर्व्हिस वॉज रेंडर्ड. म्हणजे तो एम्प्लॉई जो आहे तो जो सर्व्हिस देत असताना त्याने सर्व्हिस देण्याचे थांबवल्यानंतर पुढच्या 12 महिन्यामध्ये जो बेनिफिट कंपनी त्या एम्प्लॉईला पेड करते त्याला आपण शॉर्ट टर्म बेनिफिट्स असं म्हणत असतो. उदाहरणार्थ, एखादा एम्प्लॉई जानेवारी 2019ला रिटायर झाला, तर पुढच्या 12 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी 2020मध्ये पर्यंत त्या एम्प्लॉईला ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात त्याला आपण शॉर्ट टर्म बेनिफिट्स असं म्हणत असतं. बेनिफिट कोण देतं? कंपनी देते, एंटरप्राइज देते. कोणाला देते? एम्प्लॉई देत असते. These expenses are accounted straightforward as no actuarial assumptions are required to measure the cost. म्हणजे ह्या अशा प्रकारचे बेनिफिटचं पेमेंट कंपनी एम्प्लॉईला करते. रिटायरमेंट झाल्यानंतर पुढच्या 1 वर्षामध्ये कंपनी काय करते? अशा बेनिफिट्स एम्प्लॉईला पेड करते. पण असे जे बेनिफिट्स आहे, हे बेनिफिट्सचा जो एक्सपेंडिचर जर पाहिला आपण, म्हणजे हा कंपनीच्या दृष्टीने बेनिफिट पेड केला जातो एम्प्लॉईला, पण कंपनी दृष्टीने हा एक प्रकारचा एक्सपेंडिचर आहे, एक प्रकारचा खर्च आहे. तर याचं साधारणपणे अकाउंट ट्रीटमेंट ही रेग्युलरप्रमाणे किंवा जसं आपण अकाउंटिंग करत असतो त्याप्रमाणे केली जात असते. शॉर्ट टर्म बेनिफिट्स आर क्लासिफाईड इंटू 4 डिफरंट कॅटेगरीज. हे शॉर्ट टर्म बेनिफिट साधारणपणे 4 प्रकारे आपण कॅटेगरीमध्ये, वर्गामध्ये आपण त्याचं वर्गवारी करू शकतो, क्लासिफिकेशन प्रकार करू शकतो शॉर्ट टर्म बेनिफिटचे. म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म बेनिफिटचा पहिला प्रकार आहे किंवा शॉर्ट टर्म बेनिफिट कशाला म्हणायचं, तर ते बघा, रेग्युलर पिरियड बेनिफिट्स. उदाहरणार्थ, सॅलरी, वेजेस. समजा एखादा एम्प्लॉई काम करतो, त्याला आपण एकतरी सॅलरी पेड करतो किंवा एकतरी वेजेस पेड करतो त्या एम्प्लॉईला. तर हे एक प्रकारे काय म्हणू आपण त्याला शॉर्ट टर्म बेनिफिट आहे, हा सॅलरी किंवा वेजेस म्हणजे शॉर्ट टर्म बेनिफिट आहे एम्प्लॉईचा. पुढचा आहे कम्पेन्सेशन ऑफ शॉर्ट टर्म ॲब्सेन्स, सिक लिव्ह, ॲन्युअल लिव्ह, एसेट्रा. म्हणजे एखादा एम्प्लॉई असेल तर त्याला आपण त्याचे काय म्हणू आपण त्याला लिव्ह, सिक लिव्ह म्हणजे काय? एखाद्या कर्मचारी आजारी वगैरे असेल तर त्याला रजा दिली जात असते. ॲन्युअल लिव्ह म्हणजे वार्षिक रजा वगैरे असेल, उदाहरणार्थ 1 वर्षामध्ये 14-15 रजा अलाउड असतात. तर ह्या रजा ह्या एम्प्लॉईला मिळतात ते, म्हणजे एक प्रकार तो एम्प्लॉईला बेनिफिटच मिळतो आहे. तर हा एक बेनिफिटचा प्रकार आहे. पुढचा पहिला आपण सॅलरी किंवा वेजेस मिळतं एम्प्लॉईला, हा एम्प्लॉईचं बेनिफिट आहे. दुसरा, तर रजा वगैरे मिळतात. ॲन्युअल म्हणजे वार्षिक रजा असेल, मेडिकल लिव्ह वगैरे असेल, सिक लिव्ह वगैरे असेल, यांना आपण काय म्हणतो? एक प्रकार हा बेनिफिट हा एम्प्लॉईला मिळत असतो. नंबर 3, बोनस प्रॉफिट पेएबल विथिन 12 months फ्रॉम द एंड ऑफ द पिरियड इन विच एम्प्लॉई रेंडर्ड सर्व्हिसेस. म्हणजे तो एम्प्लॉई आहे त्याने सर्व्हिसेस दिला आहे कंपनीला आणि त्याच्या सर्व्हिसेस स्टॉप झाल्यानंतर, म्हणजे तो रिटायरमेंट झाल्यानंतर पुढच्या 12 महिन्यामध्ये जो बोनस किंवा प्रॉफिट हा कंपनी पेड करते किंवा देते त्या एम्प्लॉईला, रिटायर झालेल्या एम्प्लॉईला, त्याला आपण काय म्हणतो बरं? शॉर्ट टर्म बेनिफिट्स कोणाचा? त्या एम्प्लॉईचा. कोण पेड करते? कंपनी पेड करत असते.
पुढचा आहे नंबर 4 नॉन मॉनिटरी बेनिफिट्स. आतापर्यंत आपण जे वरचे सगळे पाहिले ते मॉनिटरी म्हणजे पैशाच्या रूपामध्ये कंपनी पेड करत होती बेनिफिट्स कोणाला, एम्प्लॉईला. पण आता चौथा प्रकार कोणता आहे, पैशाच्या व्यतिरिक्त कोणता फायदा हा त्या एम्प्लॉईला मिळू शकतो. तर बघा मेडिकल इन्शुरन्स आणि हाऊसिंग. म्हणजे जर मेडिकल इन्शुरन्स म्हणजे एम्प्लॉईचा जो त्याची जी फॅमिली असेल त्याच्या फॅमिलीचे मेडिकलचं एक्सपेंडिचर जर कंपनी पेड करत असेल तर त्याला आपण मेडिकल इन्शुरन्स असे म्हणत असतो. हाऊसिंग वगैरे म्हणजे घरासाठी अलाउन्सेस वगैरे असेल, काही काय म्हणू आपण त्याला, राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये केली जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन मॉनिटरी बेनिफिट्स. म्हणजे कोण हाऊस किंवा घर कोण प्रोव्हाइड करतं, कंपनी प्रोव्हाइड करते कोणाला, एम्प्लॉईला. The general criteria of the standard lays down that an enterprise should recognize as an expenses unless another years permits a different treatment. The undiscounted amount of all short-term benefit, employee benefits attributable to service that been already served in the period, and any difference between the number of expenses so recognized and cash payments made during the period should be treated as. बघा त्याच्यामध्ये जर सांगायला जर गेलो आपण तर बघा त्या एम्प्लॉईला आता याच्या आधी जर आपण पाहिलं तर 4 प्रकार पाहिले आपण शॉर्ट टर्म बेनिफिटचे. पहिलं म्हणजे सॅलरी मिळते, वेजेस मिळतात झाला पहिला प्रकार. दुसरं म्हणजे त्याला रजा वगैरे मिळतात हा झाला दुसरा प्रकार एम्प्लॉईच्या बेनिफिटचा. तिसरा म्हणजे त्या एम्प्लॉईला प्रॉफिट किंवा बेनिफिट मिळतो हा झाला तिसरा प्रकार. आणि चौथा म्हणजे त्या एम्प्लॉईला जर मेडिकल इन्शुरन्स वगैरे मिळत असेल, हाऊस रेंट वगैरे याच्यामध्ये जर एम्प्लॉई पेड करत असेल तर त्याला आपण नॉन मॉनिटरी बेनिफिट असं म्हणत असतो. तर बघा याच्यामध्ये हा जो पुढं आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला की जे एक्सपेन्सेस वगैरे आपण एम्प्लॉईसाठी करत असतो तर ते साधारणपणे पुढील प्रकारे आपण त्याची ट्रीटमेंट करत असतो. तर त्याच्यामध्ये पुढचं आपण बघायचं आपल्याला बेनिफिट, एम्प्लॉई बेनिफिटचा दुसरा प्रकार आहे पोस्ट एम्प्लॉयमेंट बेनिफिट सच ॲज पेन्शन्स. म्हणजे एखादी एम्प्लॉई रिटायर झाल्यानंतर काय म्हणू आपण त्याला, जी पेन्शन मिळते एम्प्लॉईला हा पोस्ट म्हणजे नंतरचा एम्प्लॉयमेंट बेनिफिट. म्हणजे एम्प्लॉईची रिटायरमेंट झाल्यानंतर जे बेनिफिट एम्प्लॉईला मिळतं त्याला आपण पोस्ट एम्प्लॉयमेंट बेनिफिट असं म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला बेनिफिट आहे पेन्शन्स. आता आपल्या सगळ्यांना बऱ्याच वेळांना आपण परिचय आहे या गोष्टीचं पेन्शन. तर कंपनी काय करत असते, आपल्या एम्प्लॉईला रिटायरमेंट झाल्यानंतर काही पेन्शन पेड करत असते रेग्युलर. अदर रिटायरमेंट बेनिफिट्स, पेन्शनच्या व्यतिरिक्त जर काही कंपनी त्याला काही काय म्हणू आपण त्याला भत्ता वगैरे पेड करत असेल किंवा इतर अमाऊंट एखादी एकाच वेळी पेड करत असेल त्या एम्प्लॉईला त्याला आपण अदर रिटायरमेंट बेनिफिट असं म्हणत असतो. पुढे आहे पोस्ट एम्प्लॉयमेंट लाईफ इन्शुरन्स अँड पोस्ट एम्प्लॉयमेंट मेडिकल केअर. तर याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स वगैरे असेल तर तो जर प्रोव्हाइड करत असेल कंपनी आपल्या एम्प्लॉईला तर तो सुद्धा पोस्ट एम्प्लॉय बेनिफिट असेल. मेडिकल क्लिअर म्हणजे आपले एम्प्लॉई असेल, आपल्या एम्प्लॉईचं फॅमिली असेल, त्यांच्या फॅमिलीचा किंवा एम्प्लॉईच्या मेडिकलचा खर्च जर एम्प्लॉई कंपनी पेड करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो पोस्ट एम्प्लॉयमेंट मेडिकल केअर असं म्हणत असतो. द अकाउंटिंग ट्रीटमेंट अँड डिस्क्लोजर्स फॉर पोस्ट एम्प्लॉयमेंट बेनिफिट प्लॅन रिले अपॉन व्हेदर इट इज अ डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन ऑर अ डिफाईन्ड बेनिफिट प्लॅन. तर अकाउंटिंग ट्रीटमेंट याची आपल्याला बघायची याच्यामध्ये पोस्ट एम्प्लॉयमेंट बेनिफिटची कशी करायची बघा. डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन प्लॅन्स आर द पोस्ट employment benefits in which an enterprise pays fixed contribution into a separate fund and will no obligations to pay any amount in फ्युचर. म्हणजे याच्यामध्ये डेफिनेट एक पर्टिक्युलर अमाऊंट कंपनी समजा कंपनीमधून एखादी एम्प्लॉई रिटायर झाला तर त्याला लगेच पूर्ण अमाऊंट आपण काय म्हणू रिटायरमेंटची जर दिली जात असेल फिक्स्ड काहीतरी एक विशिष्ट अशी अमाऊंट ती एम्प्लॉईला एकदाच पेड करायची म्हणजे फ्युचरमध्ये पुन्हा कोणतीही अमाऊंट ती एम्प्लॉईला पेड केली जात नाही. त्याला आपण काय म्हणतो डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन प्लॅन्स. म्हणजे हे कोणाचे प्लॅन आहे, हे कंपनीचे प्लॅन आहे. आपला एखादा एम्प्लॉई जर रिटायर झाला कंपनीचा तर ती कंपनी काय करते डिफाईन्ड काहीतरी एक विशिष्ट अमाऊंट 10 लाख 20 लाख 25 लाख काहीतरी अमाऊंट अशी ती एम्प्लॉईला पेड करून टाकते आणि फ्युचरमध्ये कोणत्याही अमाऊंटची पेड करत नाही कंपनी त्या एम्प्लॉईला. त्याला आपण काय म्हणतो डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन प्लॅन्स. पुढचा आहे डिफाईन्ड बेनिफिट्स प्लॅन्स. बघा आर द पोस्ट एम्प्लॉयमेंट बेनिफिट्स विच आर नॉट कवर्ड बाय द डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन प्लॅन्स. म्हणजे याच्यामध्ये डिफाईन्ड बेनिफिट्स प्लॅन्समध्ये याच्या आधी आपण पाहिलं कॉन्ट्रीब्युशन प्लॅन्स म्हणजे काहीतरी विशिष्ट एक फुल अमाऊंट ती एम्प्लॉईला रिटायरमेंट झाल्यानंतर एकदाच पेड केली जाते त्याला आपण डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन प्लॅन्स असं म्हणतो असतो. पुढचा आहे डिफाईन्ड बेनिफिट्स प्लॅन्स. याच्यामध्ये एक विशिष्ट अमाऊंट एक ठराविक कालावधीनंतर फ्युचरमध्ये पेड केली जात असेल त्याला आपण असं म्हणतो असतो. बघा अंडर दिस प्लॅन द ॲक्च्युअरियल and investment risk falls upon the employer and a very detailed actuarial calculation is performed to determine the charge. म्हणजे याच्यामध्ये एम्प्लॉईला बेनिफिट हा फ्युचरमध्ये त्याच्या लाईफमध्ये कंपनी पेड करत असते. तिसरा प्रकार आपण एम्प्लॉई बेनिफिटचं बघतोय तो म्हणजे अदर लॉंग टर्म बेनिफिट्स. पहिला आपण पहिला शॉर्ट टर्म पाहिला. दुसरा आपण कोणता प्रकार पाहिला
पोस्ट एम्प्लॉई रिटायर झाल्यानंतरचं बेनिफिट. आणि तिसरं बघायचं आपल्याला अदर लॉंग टर्म बेनिफिट्स. बघा, देर आर फ्यू अदर लॉंग टर्म बेनिफिट्स विच ॲन एंटरप्राइज गिव्स टू इट्स एम्प्लॉईज. सम ऑफ देम आर. म्हणजे लॉंग टर्म एखाद्या एम्प्लॉई रिटायरमेंट झाल्यानंतर नाही का, तर याच्यामध्ये देर आर फ्यू अदर लॉंग टर्म बेनिफिट्स विच ॲन एंटरप्राइज गिव्स टू इट्स एम्प्लॉईज. म्हणजे काय करते कंपनी आपल्या एम्प्लॉईला लॉंग टर्म, उदाहरणार्थ कंपनी स्थापन झाल्यानंतर 25 वर्ष झाले, 50 वर्ष झाले वगैरे, अशा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर जर कंपनी आपल्या एम्प्लॉईला काहीतरी काय म्हणू आपण त्याला, त्याचा मोबदला पेड करत असेल किंवा बक्षीस म्हणून काही देत असेल, त्याला आपण काय म्हणतो अदर लॉंग टर्म बेनिफिट. त्याच्यामध्ये कोणते कोणते आहे बघा अदर लॉंग टर्म बेनिफिटमध्ये. पहिलं आहे लॉंग टर्म पेड लीव सच ॲज सब बॅटिकल लीव. म्हणजे याच्यामध्ये साधारणपणे लॉंग टर्म पेड लीव म्हणजे त्या एम्प्लॉईला जर लॉंग टर्मसाठी एखादा समजा एम्प्लॉईला रिसर्च वगैरे करायचा आहे किंवा इतर काही एज्युकेशन वगैरे घ्यायचं आहे, तर त्यासाठी जर त्या एम्प्लॉईला जर कंपनी लॉंग टर्म लीव म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जर अशी पूर्ण लीव देत असेल, रजा देत असेल, तर त्याला आपण लॉंग टर्म बेनिफिट्स असं म्हणत असतो त्या एम्प्लॉईचा. जुबली अदर लॉंग टर्म सर्व्हिसेस म्हणजे एखाद्या एम्प्लॉईने 25 वर्ष 50 वर्ष किंवा 25 वर्ष 20 वर्ष अशी जर काही सर्व्हिस जर कंपनीला पेड केली, तर ती कंपनी काय करते 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या एम्प्लॉईला काहीतरी मोबदला एकाच वेळेस पेड करत असते. त्याला आपण जुबली अदर लॉंग टर्म सर्व्हिसेस असं म्हणू शकतो. पुढचा आहे लॉंग टर्म डिसेबिलिटी बेनिफिट्स. तर मग समजा एखाद्या एम्प्लॉईला जर काही डिसेबिलिटी वगैरे आली असेल सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना, तर त्याचा फायदा कंपनी काय करत असते, त्याला काहीतरी मोबदला म्हणून पेड करत असते. चौथा आहे प्रॉफिट बोनस विच इज टू बी पेड टू द एम्प्लॉई आफ्टर 12 months फॉर द पिरियड इन विच द सर्व्हिस वॉज रेंडर्ड. म्हणजे प्रॉफिट किंवा बोनस, कंपनीला जो प्रॉफिट मिळतो त्याच्यामधून किंवा कंपनी काही आपले बोनस काय म्हणू आपण त्याला म्हणजे पैशाच्या रूपामध्ये किंवा प्रॉफिटचा काही भाग जर एम्प्लॉईला पेड करत असेल, तर त्याला आपण अदर लॉंग टर्म बेनिफिट्स असं म्हणत असतो. पुढचा आहे ॲक्च्युली ते चौथा आहे, माझ्याकडून चुकून 6 झाले, तर मी ते करेक्शन करतो. नेक्स्ट जर आपण पाहिलं टर्मिनेशन बेनिफिट्स. बघा टर्मिनेशन याच्यामध्ये काय मिनिंग आपण ते बघूया एकदा. टर्मिनेशन बेनिफिट्स आर दोज बेनिफिट्स विच रिझल्ट इन पेएबल इफ इज ॲन एंटरप्राइजेस डिसिजन टू टर्मिनेट ॲन एम्प्लॉई employment or it is the decision of the employee to accept voluntary redundancy in exchange of the benefits. म्हणजे बघा याच्यामध्ये टर्मिनेट करणं म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला कामावून वगैरे काढून टाकणं असे होऊ शकतो, किंवा एखादा एम्प्लॉई स्वतःहून व्हॉलंटरी रिटायरमेंट वगैरे घेत असेल. व्हॉलंटरी रिटायरमेंट म्हणजे काय, त्याला आपण असं म्हणतो VRS वगैरे म्हणत असतो. म्हणजे स्वतःहून एखाद्या एम्प्लॉई रिटायरमेंट होण्याच्या डेटच्या अगोदरच स्वतःहून रिटायर होत असेल, त्याला आपण VRS व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक रिटायरमेंट असं आपण त्याला म्हणत असतो. असं टर्मिनेशन एम्प्लॉईचं होत असेल किंवा तो VRS घेत असेल किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट जर तो होत असेल, तर त्याचं बेनिफिट कंपनी काय करते, त्या एम्प्लॉईला एकाच वेळेस काय म्हणते आपल्याला की काहीतरी विशिष्ट अमाऊंट त्या एम्प्लॉईला पेड करून टाकते. त्याला आपण टर्मिनेशन बेनिफिट्स असं म्हणतो असतो. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईने VRS घेतली किंवा एखादी एम्प्लॉई कंपनीने टर्मिनेट केला, तर कंपनी काय करते, त्या एम्प्लॉईला काहीतरी एक विशिष्ट अशी अमाऊंट त्या एम्प्लॉईला भविष्यात फायदा व्हावा म्हणून काय करत असते, एकाच वेळी अमाऊंट त्या कंपनी त्या एम्प्लॉईला पेड करत असते. आपण टर्मिनेशन बेनिफिट्स असं म्हणतो असतो. बघा पुढचं बघायचं आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पुढचं काय बघायचं आहे, अकाउंटिंग ट्रीटमेंट. हा शेवटचा पॉईंट आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे की नेमकी अकाउंटिंग ट्रीटमेंट काय करायची. हे सगळं आपण बघितलं. शॉर्ट टर्म बेनिफिट पाहिले, पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट पाहिले, लॉंग टर्म बेनिफिट पाहिले, नंतर त्याचप्रमाणे अदर बेनिफिट पाहिले, तर असे अदर लॉंग टर्म बेनिफिट पाहिले, टर्मिनेशन बेनिफिट्स पाहिले. असे सगळे बेनिफिट्स हे एम्प्लॉईला मिळत असतात, कारण तो सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो कंपनीला सर्व्हिस दिल्यामुळं असे बेनिफिट्स ही कंपनी काय करत असते, एम्प्लॉईला देत असते. पुढचं आपल्याला बघायचं आहे याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट नेमकी काय करायची. बघा द अकाउंटिंग ट्रीटमेंट्स फॉर द एम्प्लॉई बेनिफिट्स मस्ट बी रिकॉग्नाइज्ड इन द बॅलन्स शीट ऑफ द एंटरप्राइज. कंपनीच्या किंवा एंटरप्राइजच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला अशा अकाउंटिंग ट्रीटमेंट इथं करावी लागते. बघा द अमाऊंट टू बी रिकॉग्नाइज्ड ॲज अ डिफाईन्ड बेनिफिट
लायबिलिटी शूड बी द नेट टोटल्स ऑफ द फॉलोइंग अमाऊंट्स. म्हणजे एका अर्थाने जर पाहिलं तर एम्प्लॉयला भविष्यामध्ये आपल्याला पैसे पेड करायचे आहे, म्हणजे एक प्रकारे कंपनीची किंवा आपल्या एंटरप्राइजची ती जबाबदारी आहे पैसे देण्याची, म्हणून एक प्रकारची लायबिलिटीज आपण समजू शकतो की आपल्या कंपनीच्या आहेत. बघा, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द डिफाईन्ड बेनिफिट ऑब्लिगेशन्स ॲट द बॅलन्स शीट. म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की एम्प्लॉईला बेनिफिट आहे, साधारणपणे त्यांचं पेमेंट दोन प्रकारे केलं जाऊ शकतं की एकदाच पूर्ण पेमेंट करायचं त्या एम्प्लॉईला, आणि नंतरच्या दुसऱ्या प्रकारात आपण पाहिलं होतं की कंपनी काय करते, त्या एम्प्लॉईला लाईफ टाईम पर मंथ वगैरे काहीतरी अमाऊंट पेड करत असते. अशा प्रकारे दोन प्रकारे त्याचं बेनिफिट्स हे एम्प्लॉईला मिळत असतात. बघा, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द डिफाईन्ड बेनिफिट्स ऑब्लिगेशन्स ॲट द बॅलन्स शीट मायनस. म्हणजे बघा काय करायचं आपल्याला की सध्या ॲट अ टाईम आपण एम्प्लॉई किती पैसे द्यायला पाहिजे, समजा उदाहरणार्थ 30 लाख रुपये द्यायला पाहिजे, तर 30 लाख रुपये हे काय झाले सध्या प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द डिफाईन्ड, म्हणजे विशिष्ट अशा अमाऊंट बेनिफिट ही कंपनी पेड करणार आहे कोणाला, एम्प्लॉईला. तर बॅलन्स शीटमध्ये त्या कंपनीची जबाबदारी किती आहे, समजा ॲट अ टाईम जर पेड केलं तर 30 लाख रुपये समजा, त्यातून काय मायनस करायचं बघा, एनी पास्ट सर्व्हिस कॉस्ट नॉट येट रिकॉग्नाइज्ड. त्यातून काय मायनस करायचं, पास्टमध्ये एखादी सर्व्हिस कॉस्ट खर्च असेल तो त्यातून काय करायचा, मायनस करायचा. पुन्हा त्यातून काय मायनस करायचं, म्हणजे एक लक्षात घ्या बरं का, .1 जो आहे नंबर रोमन आकडा एक बघा, त्याच्यामध्ये विशिष्ट अशा अमाऊंट एम्प्लॉई किती पेड करायला पाहिजे आपण रिटायरमेंट वेळेस, सुद्धा 30 लाख रुपये. त्यातून काय मायनस करायचं, एनी पास्ट सर्व्हिस कॉस्ट नॉट एट रिकॉग्नाइज ते मायनस करायचं. त्यातून अजून काय मायनस करायचं, फेअर व्हॅल्यू ॲट द बॅलन्स शीट डेट ऑफ द प्लॅन असेट्स इफ एनी आउट ऑफ विच द ऑब्लिगेशन्स आर टू बी सेटल्ड डायरेक्टली. म्हणजे एखाद्या असेट वगैरे असेल त्यातून जर आपण ते एम्प्लॉईला बेनिफिट जर देत असू, पेड करत असू, तर ते काय करायचं बरं, ती सेटलमेंट वगैरे त्यातून काय करायची, मायनस करायची. बघा, इफ द फेअर व्हॅल्यू ऑफ द प्लॅन असेट इज हायर दॅन द लायबिलिटी. म्हणजे आपण काय म्हणूया, ते एम्प्लॉईला आपल्याला जे पैसे पेड करायचे त्याची जी अमाऊंट आहे त्या असेटची ती, आणि आपल्याला त्या एम्प्लॉईला द्यायचे पैसे आहेत, तर बघा, इफ द फेअर व्हॅल्यू ऑफ द प्लॅन असेट्स, म्हणजे ते एम्प्लॉईला देण्यासाठी आपण काही तरतूद करून ठेवली असेल, ते असेट इज हायर, जर त्या एम्प्लॉईला लायबिलिटीपेक्षा जर ती असेटची व्हॅल्यू हायर असेल, देन इट गिव्ज रायजेस द नेट असेट्स. याच्यामुळे काय होते बरं, त्या असेटची व्हॅल्यू काय होत असते, वाढत असते. बघा, ॲज पर AS15 इन सच अ सिच्युएशन द एंटरप्राइज शूड मेजर द रिझल्टिंग ॲसेट ॲट द लोअर ऑफ द अमाऊंट सो डिटरमाइंड ऑर द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एनी इकॉनॉमिक बेनिफिट्स अवेलेबल इन द फॉर्म ऑफ रिफंड्स फ्रॉम द प्लॅन्स ऑर कॉन्ट्रीब्युशन्स. म्हणजे याच्यामध्ये साधारणपणे एम्प्लॉईला जे पैसे पेड करायचे त्याच्यासाठी जी असेट्स आपण यूज करणार आहोत ती, आणि एम्प्लॉईला जे पैसे पेड केले जाते ते, ह्या दोघांचं काय करायचं तर कम्पॅरिझन करायचं. तर अशा प्रकारे आपलं हे AS15 इथं आपलं संपलेलं आहे. तर सगळ्यांनी काळजीपूर्वक याच्या नोट्स वगैरे पाहून घ्यायच्या. PPT तुम्हाला मी लगेच शेअर करून देतो. ओके.